नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता नंदिनी केक कट करायला जाते. जेव्हा ती इथे आता केक कट करत असते तेव्हा जीवा येतो, नंदिनीच्या हाताला आपला हात लावतो आणि दोघेजण मिळून इथे आता केक कट करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे जीवा काव्याकडे बघायला लागतो. तेव्हा काव्या जीवा आणि नंदिनी या दोघांकडेच बघत असते. तेव्हा इथे जीवा आणि नंदिनी दोघेजण आपल्या ॲनिव्हर्सरीचा केक कट करतात. दोघे एकमेकांना भरवतातसुद्धा आणि छान इथे टाळ्या वाजवून दोघे एकमेकांचं स्वागतसुद्धा करतात. तेव्हा इथे जीवालासुद्धा आता पटलेलं नसतं की इथे नंदिनी, पार्थ आणि घरातील सर्वांनी इतकं मोठं प्लॅनिंग केलेलं आहे. तेव्हा इथे जीवा आणि नंदिनी दोघेजण केक कट करतात आणि एकमेकांना भरवतातसुद्धा. पण आता जीवाला जरी राग आलेला असतो तरीसुद्धा तो राग नंदिनीवरती काढत नाही, घरातल्या लोकांवरती काढत नाही. उलट तो इथे आता केकचा पीस घेतो आणि इथे छान आता नंदिनीला केक भरवतोसुद्धा. तेव्हा इथे नंदिनीसुद्धा आता केकचा तुकडा घेते आणि जीवाला भरवते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो काव्याला आता खूपच जास्त राग येत असतो. काव्याचं म्हणणं असं असतं की जसा मी इथे त्रागा करते, मी जसा रागराग करते तसा जीवानेही तमाशा करायचा. पण प्रत्येक वेळेला इथे आता राग आल्यानंतर तमाशाच केला पाहिजे असं काही नाही आहे. पण ही गोष्ट काही काव्याला कळतच नाही. जी गोष्ट शांतपणे हाताळली जाऊ शकते ती गोष्टसुद्धा कशा पद्धतीने इथे त्या गोष्टीचा आता इथे बोलबाला झाला पाहिजे, तमाशा झाला पाहिजे ते अगदी काव्याला बरोबर कळतं. त्यानंतर इथे आता काव्या जीवाकडे बघत असते. तिला आश्चर्य वाटत असतं की इथे जीवा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी शांतपणे हाताळू शकतो. तर इथे नंदिनीच मुळातच खूप शांत मुलगी आहे. ती प्रत्येक गोष्ट ही आता व्यवस्थितपणे हाताळत असते, शांतपणे हाताळत असते. कुठल्याही गोष्टीमध्ये आरडाओरडा तमाशा केलाच पाहिजे असं तिचं म्हणणं नसतं. ती इथे विचार करत असते की हा संसार कसा काय टिकवायचा. पण काव्य असा विचार अजिबात करत नसते. संसार मोडला तरी चालेल, पण प्रत्येक वेळेला ती तिच्या वागण्यातून हे सगळ्यांना आता ती कळू देत असते. सगळ्यांना ती जाणू देत असते की माझं हे लग्न जबरदस्तीने आता पार्थबरोबर झालेलं आहे आणि मला हे लग्न टिकवण्यामध्ये अजिबातच काडीचा इंटरेस्ट हा नाही आहे आणि म्हणूनच ती अशी विचित्रासारखी वागत असते. विक्रांत काकांनी तिला एवढं समजावून सांगितलेलं असतं म्हणून ती इथे येते आणि पार्थबरोबर आपल्या ॲनिव्हर्सरीचा केक कट करते. त्यानंतर त्याच्यातून एक पीस उचललेला असतो तिने. तो पीस तिने आता पार्थला भरवण्यासाठी उचललेला असतो. तेव्हा इथे पार्थ आता खूप एक्सायटेड असतो. त्याला असं वाटत असतं की चला, काव्य आता केक तर कापला, आता ती मला भरवणारसुद्धा. तेव्हा इथे काव्या पार्थकडे बघत उभी असते. ती त्याला पटकन काही आता केक भरवायला जातच नाही. तेव्हा इथे आता काव्या पार्थला केक भरवायला जाणार तेवढा त्या जीवा म्हणत असतो की अरे वा वा, किती छान. इथे आता काव्या, पार्थ देशमुख, तुम्ही एक काम करा, तुमच्या नवऱ्याला आहे ना तुम्ही तुमच्या हाताने केक भरवा. मी एक काम करतो ना, तुमच्या दोघांचा असा केक भरवतानाचा एक फोटो क्लिक करतो नाही का, आणि तो फोटो ना छान असा फ्रेम करून आणून ठेवतो. चला चला, आनंदाने दोघेजण एकमेकांना केक तरी भरवा. असं काय एकमेकांकडे आश्चर्याने बघताय, रागाने बघताय. चला मिसेस काव्या पार्थ देशमुख, तुम्ही भरवा ना तुमच्या नवऱ्याला इथे छान केक भरवा. मग तुमचा इथे छान हसताना एक फोटो क्लिक करतो आणि तो फ्रेम करून आणून ठेवतो. मग कसं आहे ना, इथे काकांना AIची गरज लागणार नाही ना. AIच्या मदतीने तुम्हाला हसायला लागणार नाही. तुम्ही इथे नॅचरली हसाल आणि तो फोटो आता आपण छान असा फ्रेम करून आणून लावून ठेवूया, हो की नाही. तर इथे काव्याच्या हातामध्ये आता केक तसाच राहिलेला असतो आणि जीवा तिला उगाच चिडवण्याचं काम करत असतो. तो म्हणत असतो, चला मिसेस काव्या पार्थ देशमुख, तोंडाकडे काय बघत उभ्यात, अहो सगळ्यांना आता केक भरवायचा आहे ना, खायचा आहे सगळ्यांना केक. चला आता तुम्ही तुमच्या नवऱ्याला पार्थ देशमुखला केक भरवा, मग त्याच्यानंतरला उरलेले सगळेजण केक खातील ना.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता काव्या ही पार्थला केक भरवायला जाणारच. तेवढ्यातच इथे आता पार्थ म्हणत असतो, अहो काय झालं, बघताय काय, केक भरवताय ना. तेव्हा इथे काव्या केक भरवायला जाणार. तेवढा ते जीवा म्हणतो, अहो असं काय करताय पार देशमुख, भरवा ना मिसेस पार देशमुख, तुमच्या नवऱ्याला केक भरवा आणि छान चेहऱ्यावरती स्माईल येऊ द्या. तुमचा आता इथे खूप गोड फोटो क्लिक करायचा आहे मला, खूपच छान. तेव्हा इथे काव्य म्हणत असते, नाही बरोबर बोलताय तुम्ही, इथे आपला हा फोटो आहे ना AI केला आहे. पण सांगा ना, लग्न कसं AI करायचं, संसार कसा AI करायचा, इथे आता खुश राहण्यासाठी आपल्याला AI करावं लागणार आहे का. तेव्हा इथे काव्य म्हणत असते, सांगा ना पार देशमुख, आपला संसार करण्यासाठी आपण आता AI करायचं का. तुम्हाला एकदासुद्धा मला विश्वासात घेऊन हे सगळं सांगावं असं नाही वाटलं. आता कुठे मी तुमच्याजवळ बोलायला सुरुवात केली होती ना, तर तुम्ही काय केलं पार्थ, सगळ्याची पुन्हा एकदा तुम्ही माती केलीत. का तुम्ही मला अंधारात ठेवलं, का नाही तुम्ही मला ही गोष्ट सांगितलीत. सांगा ना, का तुम्ही माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली. तुम्हाला माहिती आहे ना की मला हा ताम झाम तमाशा, हा सगळा आरडाओरडा मला नाही आवडत. तरीसुद्धा तुम्हाला ही पार्टी ठेवायची गरज होती का. तेव्हा प्रेक्षकांनो इथे काव्याला ही गोष्ट आता अजिबातच आवडलेली नसते. काव्या म्हणत असते, पार्थ तुम्ही मला हे सांगायला हवं होतं, असं नाही वाटत आहे का तुम्हाला. तरी पण तुम्ही आत्तापर्यंत मला सॉरीसुद्धा म्हणाला नाही आहात. तेव्हा इथे आता वसू आत्या म्हणत असते, ए काव्या, अगं काय गं प्रत्येक वेळेला नुसती चिडचिड करत असतेस, नुसती रागवत असतेस. अगं कधीतरी शांत डोक्याने गोष्टी हाताळत जा ना. म्हणजे प्रत्येक वेळेला तमाशाच झाला पाहिजे, प्रत्येक वेळेला इथे चिडचिडच केली पाहिजे, असा काही पर्याय निवडतेस का तू. अगं आता एवढा तमाशा करायची काय गरज आहे. हे बघ कळलं ना आता सगळ्यांना. मग आता तू सुद्धा केक कट केलायस तो पार्थला भरव ना, पार्थ तुला केक भरवेल. आता जर तू ही परिस्थिती स्वीकारायचं ठरवलंस तर त्याच्यामध्ये चुकीचं आहे असं आम्हाला कोणालाही वाटत नाही. तेव्हा तू सुद्धा तुझ्या संसारामध्ये पुढे जा ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्या ही खूपच जास्त चिडलेली असते. तेव्हा इथे ती रागवलेली असते. वसू आत्या तिला म्हणत असते की अगं असं काय करतेस काव्या, पार्थ अगं वाट बघतोय, सगळेजण खोळंबले आहेत ना, कशाला बरं असा रागराग करतेस. चल लवकरात लवकर पार्थला केक भरव, बरं भरव केक, अगं भरव ना. असं म्हणाल्यानंतर काव्या वसू आत्याच्या तोंडामध्ये सगळा इथे आता केक कोंबते आणि म्हणते, घ्या केक खायचा आहे ना तुम्हाला, खा तुम्ही केक. अहो कशाला तुम्ही मागे पडताय, का तुम्ही एखाद्या माणसाला इतका त्रास देता हो. जर मला इथे आता नाही इथे साजरा करायचा आहे माझ्या ॲनिव्हर्सरीचा. तेव्हा इथे आता नंदिनी आणि जीवा या दोघांनी एकमेकींना छान पद्धतीने केक भरवलेला असतो. पण काव्या इथे काय आता शांतपणे केक भरवते का. तिने वसू आत्या तिला का म्हणते, अगं झालं गेलं सगळं विसरून जा ना, आता तू इथे चांगल्या मनाने आपल्या पार्थला केक भरव ना, सगळेजण वाट बघतायत, सगळेजण खोळंबलेत. असं म्हणाल्यानंतर वसू आत्याच्या तोंडामध्ये ती आता केक कोंबते. तेव्हा इकडे मधू म्हणत असते, अगं हे काय केलंस तू काव्या, तुला असं वागताना अजिबात कसं काहीच वाटत नाही गं. तेव्हा मानिनी म्हणत असते, काव्या अगं काय म्हणतात याला, तुला अजिबात काहीच कसं वाटत नाही. तेव्हा इथे वसू आत्याच्या तोंडामध्ये केक कोंबलास तू, तुला इथे वयीचं भानसुद्धा ठेवता येत नाही का. कुणाबरोबर कसं वागायचं, कसं बोलायचं, ही साधी गोष्ट तुला कळत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो मानिनी म्हणत असते, काय गं काव्या, आत्तापर्यंत तुझं सगळं वागणं आम्ही सहन करतोय ना, तुझा राग रुसवा सगळं काही आम्ही सहन करतोय, तरीसुद्धा तुझं डोकं अजून ठिकाणावरतं आलेलं नाही आहे. तेव्हा इथे तुझा डब्बा कुठे आहे, तू ठेवला आहेस कुठे, असं काकू तिला आठवण करून देत असतात. तेव्हा इथे मानिनी म्हणत असते, काव्या बास झाला तुझा आता, आत्तापर्यंत आहे ना तुझे हे मूड स्विंग्स खूप सहन केले आम्ही, तुझा आगाऊपणा आहे ना खूप सहन केला, प्रत्येक वेळेला सहन केला जाणार नाही, कळते का तुला. तुझ्या मनाला वाटेल तसं तसं वागायला जाणार आहेस तू, खूप चुकीचं आहे ते. आम्हीसुद्धा तुझं हे वागणं आता खपवून घेणार नाही, कळलं तुला. तेव्हा इथे काव्या म्हणते, अहो प्रत्येक वेळेला तुम्ही मलाच का सांगत असता, तुमच्या घरामध्ये अजून खूप जास्त माणसं आहेत ना,
तेव्हा विक्रम म्हणत असतो, काय झाले तुला काव्या, पुन्हा तू तशीच वागलीस. आता रूममध्ये मी तुला इतकं शांतपणे समजावून सांगितलं ना, मग तरीसुद्धा तुझ्या डोक्यामध्ये त्याचा प्रकाश पडलेला नाही आहे का. तेव्हा इथे आता विक्रांत काका म्हणत असतात, काव्या अगं कधीतरी थोडी तरी माघार घे ग. नाही सांगितलं म्हणून काय झालं, पण तरीसुद्धा तुला इथे असं वागायचं नव्हतं का. तू बरं वसू आत्याच्या तोंडामध्ये आता केक कोंबलास आणि त्याचबरोबर पार्थलासुद्धा उद्धट बोललीस ना तू. तेव्हा इथे नंदिनीला खूपच जास्त राग येतो. ती म्हणत असते, हे काय केलंस तू काव्या. नंदिनीला इथे हात पकडून आणायची काय गरज होती. आणि त्याचबरोबर इथे वसू आत्या आता रडायचं नाटक करत असते. ती म्हणत असते की जाऊ दे काव्या जाऊ दे, हे बघ तू यांच्याकडे आता लक्ष देऊ नकोस, झालं गेलं ते सगळं विसरून जा. तेव्हा इथे आता काव्याला इथे मधू म्हणत असते, काय गं हे काव्या, अगं तुम्हाला भूक लागलेली नाही आहे का. तुम्ही काही लोक तिथे जेवायला जाणार नाही म्हणून तिने जेवणाची तयारी करून द्यायला सांगितलं होतं. तेव्हा इथे ती मुद्दामून आता रडायचं नाटक करते. इथे हा सगळा प्लॅन हा आधीपासूनच आता वसू आत्याने तयार केलेला असतो. त्यानंतर इथे आता नंदिनी म्हणत असते, काव्या तू काहीही म्हण, पण मला तुझं हे वागणं आहे ना अजिबात पटलेलंच नाही आहे. कशी वागतेस, कशी बोलतेस, अजिबात तुला कसलंही भान राहत नाही, कळतंय तुला. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, काव्या प्रत्येक वेळेला तुझ्या चुकांवरती मी पांघरून घालत आली आहे, पण म्हणून तू काही कुणाची कदरच करणार नाहीस का, असं ठरवलेस का तू. तेव्हा इथे ती म्हणत असते की ताई चल बरं तू रूममध्ये चल. तेव्हा इथे आता मधू रूममध्ये घेऊन येते. तेव्हा इथे पार्थ आता काव्याकडे बघत असतो, कारण नंदिनी काव्याला खूपच जास्त बडबड करत असते. नंदिनी म्हणत असते, बास झालं काव्या, नेहमी तू चुकीचं वागणार आणि प्रत्येकाने तुझ्या वागण्याचं समर्थन करायचं, तुला समजून घ्यायचं. मग प्रत्येक वेळेला जर तुला सगळेजण समजून घेतात तर मग एखाद्या वेळेला तू का नाही त्यांना समजून घेतलंस, तुझंसुद्धा ते कर्तव्य होतंच ना. तेव्हा इकडे आता नंदिनी गप्पच बसलेली असते. तेव्हा वसू आत्याने तिला व्यवस्थित समजावून सांगितलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, ताई पण तुझ्या मनासारखं काम झालं का, नाही ना. तेव्हा इथे वसू आत्या म्हणत असते, झालं ना वेडे, माझ्या मनासारखं काम झालं. तेव्हा इथे आता वसू आत्या म्हणत असते की सगळं काही माझ्या अगदी मनाप्रमाणे होतंय. अगं रम्यास आणि माझा हाच तर प्लॅन होता ना. प्रत्येक वेळेला आम्ही दोघीजणी काहीतरी रागाच्या भरामध्ये खूप मोठं करून जायचो आणि मग काय व्हायचं, आम्ही सगळ्यांच्या ना नजरेत यायचो, आम्हीच इथे विलन ठरायचो. पण ह्या वेळेला रम्या म्हणाली, आपल्याला आता प्लॅन चेंज करायचा आहे. आपण आता त्या काव्याबरोबर आहे ना चांगलं बोलण्याचं नाटक करायचं. इतकं चांगलं बोलायचं, इतकं चांगलं बोलायचं की तिच्या मनामध्ये जी वाईट काव्या बसली आहे ना, तिच्यामध्ये जी वाईट काव्य आहे ना तिला बाहेर काढायचं. आणि मग ती काय करणार, रागाच्या भरामध्ये इथे आता लगेचच्या लगेच पेपरवरती साईन करणार. तिच्या लेखीसुद्धा हे पेपर वगैरे अजिबातच महत्त्वाचे नाही आहेत. तिच्यासाठी सुद्धा तिची फॅमिली महत्त्वाची आहे आणि खास करून तिची मुलगी. तेव्हा इकडे वसू आत्याने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं. इथे वसू आत्या आता मधूला म्हणत असते की हे बघ, आता आहे ना आपण गोड गोड बोलून त्या काव्य आणि नंदिनीमध्ये ना भांडण लावायचं. आता काव्याने काय केलं, माझ्या तोंडामध्ये केक कोंबला ना. तेव्हा मधू म्हणते, ताई तुला राग नाही का आला, मला तर असं वाटलं होतं ना की इथे रम्या हवी होती, रम्याने तो सगळा केक तिच्या तोंडात कोंबला असता ना तर मज्जाच आली असती. तेव्हा इथे आता वसू आत्या म्हणत असते, नाही गं नाही, आता इथे आपल्याला काहीही करायचं नाही आहे. आता जे काही होईल ना ते नंदिनी आणि काव्यामध्ये होईल. तेव्हा इथे नंदिनी काव्याला समजावून सांगेल असं सुद्धा त्यांचं ठरत असतं. तेव्हा वसू आत्या म्हणते, आता फक्त तू बघ की आता नंदिनी आणि काव्यामध्ये कसं भांडण होतं आहे, ते खूप जास्त तमाशा होणार आहे. त्यामुळे इथे वसू आत्याने हा सगळा नाटक केलेला असतो फक्त आणि फक्त तमाशा होण्यासाठी, कारण तिला काव्याला प्रत्येकाच्या नजरेमध्ये आता पाडायचं आहे. मग वसू आत्या आणि रम्या या दोघींनी मिळून हा प्लॅन केलेला आहे असं आता काका म्हणत असतात. त्यानंतर इथे पार्थ आता टेन्शनमध्ये आलेला असतो.
काव्या कोणाचं काही ऐकायला तयार नसते. काव्या खूपच जास्त चिडचिड करत असते. ती इथे आता पार्थला सुद्धा जा विचारते, तुम्ही ही सत्य माझ्यापासून का लपवून ठेवलं? मला खोटं बोलायला आवडत नाही. मला तुम्ही प्रत्येक गोष्ट का सांगत नाही? मी तुम्हाला कशा पद्धतीने सांगत असते. हे सगळंच आता नंदिनी काव्याला बोलत असते. नंदिनी म्हणत असते की अजिबात तुझ्या वागण्याला तारतम्य राहिलेलं नाही आहे काव्या, कळतंय का? अगं मोठी माणसं छोटी माणसं, तुला काहीच कळत नाही. सगळ्यांबरोबर एक भाषेत बोलायला जातेस. काय चुकीचं काय बरोबर काहीच जाणून घ्यायचं नाही आहे का तुला? तुला इथे काही बोलायचंच नाही आहे का? जाऊ दे ना मग, मी तरी मूर्खासारखं का बोलते? मला खरंच कळत नाही आहे. इथे पार तुझ्यासाठी इतके प्रयत्न करतात, तुला खुश ठेवण्यासाठी एवढे एफर्ट्स करतात, पण आहे ना तुला त्याची अजिबात कदरच नाही आहे. तुला माहिती आहे, जीवालासुद्धा मी काही सांगितलं नव्हतं. जीवालासुद्धा तुझ्यासारखं आत्ताच कळलं. पण ते मला किती समजून घेतात. ते माझ्यावरती रागराग करत नाही. मला ते चुकीचं ठरवत नाही. कळते का तुला? तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते, पार्थ हे बघ असू दे, तू तिला जरा समजावून सांग. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की जीवा चल तू माझ्याबरोबर. अरे प्रत्येक वेळेलाच इथे बाबा रागात राहून काही होत नाही. काही वेळेला गोष्टी या सोडून द्यायच्या असतात, त्या विसरून जायच्या असतात. काही वेळेला इथे आता नंदिनी जेव्हा समजावत असते तेव्हा काव्या सगळं बोलणं आता ऐकून घेत असते. तेव्हा इथे नंदिनी तिला बोलते की जीवा आणि मी आम्ही दोघेजणंसुद्धा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय ना. तुला माहिती आहे, मी हे नातं टिकवण्याचा प्रयत्न करतेच, पण इथे आता जीवासुद्धा हे नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी त्यांच्याजवळ बोलत नव्हते, मी रागवले होते. तेव्हा जीवाने काय केलं माहिती आहे? ते मला वेळोवेळी सॉरी म्हणत होते. प्रत्येक वेळेला अंडं बनवायला गेलं तर अंड्यावरती सुद्धा सॉरी, किचनमध्ये सुद्धा सॉरी. ते मला सोडायला आणायलासुद्धा येत होते तेव्हासुद्धा ते मला सातत्याने सॉरी म्हणत होते. कारण मलासुद्धा कळत होतं की ते दुखावले गेलेत म्हणून. जेव्हा मला असं वाटतं की ते दुखावले गेलेत तेव्हा मी त्यांची माफी मागत असते. जेव्हा त्यांना वाटतं मी दुखावली गेले, मला वाईट वाटले, तेव्हा ते मला सॉरी म्हणतात. यालाच तर आता अंडरस्टँडिंग म्हणतात ना, नातं टिकवणं म्हणतात. ते मला सोडायला ऑफिसला आणायला येतात. घरी मला काही वाटलं तर ते मला सॉरी म्हणतात. मला काही वाटलं तर मी त्यांना सॉरी म्हणते. मग आता ते जर हे नातं टिकवण्यासाठी 100% एफर्ट्स घेत आहेत, तर मग तू का घेत नाही आहेस? पार्थला तू का समजून घेत नाही आहेस? जसं जीवा मला समजून घेतात तसं तूही पार्थला समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर इथे मानिनीला आता काव्याच्या या वागण्याचा फार राग आलेला असतो. ती म्हणत असते, काव्या सॉरी, पण मला अजिबात तुझं हे वागणं पटलेलं नाही आहे, कळतंय का? तेव्हा काव्या म्हणते, नाही अगदी बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे इथे तुम्हाला तुमचं वागणं पटत नाही, ठीक आहे, पण मी मात्र सगळ्यांचं सगळं पटवून घेतलंच पाहिजे, हो की नाही? तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते, काव्या तू जरा गप्प बसतेस का? काय बोलतेस, कसं बोलतेस, तुला जरा तरी कळतंय? काय गरज होती आता हा पुन्हा विषय काढायची? पण नाही, तो विषय काढल्याशिवाय तुला काही स्वस्थ बसता येतच नाही, नाही का? तेव्हा इथे आता जीवासाठी मी काहीतरी करते, जीवा माझ्यासाठी काहीतरी करतात. त्यांच्या कष्टाचे त्यांचे एफर्ट्स मला दिसत असतात. त्यानंतर इथे आता काव्य मात्र काही नीट बोलत नसते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काव्या मी तुझी मोठी बहीण आहे आणि मोठी बहीण म्हणून मी तुला सांगते. तेव्हा इकडे काव्य म्हणत असते की मला नाही ऐकून घ्यायचं आहे. तुम्ही करा ना एकमेकांसाठी जे करायचं आहे ते. मी थांबवलं आहे का तुम्हाला? तुझा नवरा आहे ना खूप चांगला आहे ताई. तो तुला पिकअप करायला येतो, ड्रॉप करायला येतो, बरोबर की नाही? तुला सॉरी म्हणतो. मग असू दे ना, सगळे लोक तुमच्यासारखे नसतात, कळतंय तुम्हाला? तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते, कळते का तुला काव्या? अगं आईने किती तयारी केली होती. आई म्हणाल्या होत्या की काव्याला हे सगळं आवडणार नाही, पण आपण तिच्या आनंदासाठी तरी हे सगळं केलं पाहिजे. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून तुला इथे आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवलेत. पण तुला त्याचं काहीच नाही आहे. तुला आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करतं आहे हे काही पचतच नाही आहे, म्हणून तू अशी विचित्र आणि वाईट वागतेस, क्रूर वागतेस लोकांबरोबर. हे बघ काव्या, तुलासुद्धा आता इथे पार्थला समजून घ्यायला हवं, नाहीतर मग मलासुद्धा विचार करायला लागेल, असं इथे आता काका म्हणत असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे काव्य म्हणत असते, नंदिनी ताई प्रत्येक माणसं तुमच्यासारखा विचार करत नाही, मला नाही येत तसा विचार करता. तेव्हा इकडे
आता नंदिनी म्हणत असते, जीवा अहो हे नातं टिकवण्यासाठी मी प्रयत्न करतेच, तसेच प्रयत्न तुमच्या बाजूने झाले पाहिजे ना. मी प्रत्येक वेळेला जसं तुम्हाला समजून घेते, तुमची बाजू घेते, तसं तुम्हाला माझ्या बाजूने बोलावंसं नाही वाटत का? माझ्यासाठी संधी घ्यावीशी नाही वाटत का? तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता जो जीवा आहे ना, तो इथे नंदिनीकडे बघत बसतो. कारण नंदिनी इथे आता नातं टिकवण्याचा खरेखूर प्रयत्न करत असते. मात्र जीवा नाही. जीवा आता इथे 2 पावलं मागे तर आलेलाच असतो. पण काव्याला बघितल्यानंतर त्याच्या सगळ्या आठवणी ह्या जाग्या होत असतात आणि मग तो इथे चिडचिड करत असतो, चिडचिड करून वागत असतो. त्यामुळे इथे नंदिनीने त्याला सांगितलेलं असतं. ती म्हणत असते की मी प्रयत्न करते आपलं नातं टिकवण्याचा, पण तुमच्या मनात काय चाललंय? तुम्हाला इतका कसला राग आलाय जीवा? असं आता नंदिनी जीवाला विचारत असते.